नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघत महाफास्ट 100. राज्यात सरकार आल्यास कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी अंमलात आणणार. शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन. आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार. ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार. मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही, मात्र गेलेली सत्ता परत खेचून आणणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार. 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज, लोकांची फसवणूक करण्याचं काम सुरू, शरद पवारांची टीका. सत्तेचा वास डोक्यात गेला की गैरवापर सुरू होतो. सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा, शरद पवारांची माहिती सरकारवर टीका. पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर होती. नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट. पंतप्रधान बनणे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही, गडकरींचं वक्तव्य. विरोधी पक्षानं मूल्यांसाठी नितीन गडकरींना सल्ला दिला असेल तर चूक वाटत नाही, गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. गडकरींनी पंतप्रधान पदावर दावा सांगून योग्य खेळी खेळली, नितीन गडकरींच्या गौप्यस्फोटानंतर प्रियंका चतुर्वेदींचं ट्विट. महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ तर मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलाय. अजितदादा गट तर अजूनच छोटा झालाय, रोहित पवारांचा निशाणा. दिल्लीवरून निरोप आला की पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा, मात्र पवारांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले. माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती यांचं वक्तव्य. शरद पवारांवर बोलल्याशिवाय बातमी होत नाही, त्यामुळे असं वक्तव्य येतात. अरुणभाई गुजराती यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सरकार विरोधातील मोर्चात सत्ताधारी पक्ष भाजपचे नेते रावसाहेब दानवे सहभागी. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं दानवे मोर्चात. सत्तारांच्या कार्यक्रमातील गोंधळ प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा. पदवीधरच्या निवडणुकीनंतर प्रथमच नाना पटोले सत्यजित तांबे एकाच मंचावर. नाना पटोलेंनी सत्यजित तांबेंवर निलंबनाची कारवाई केली होती. भाषणाच्या वेळी भुजबळांची हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती. नाशिकच्या विंचूरमधील भाषणादरम्यान प्रकार. आवाजामुळे भाषण कसं करणार, भुजबळांचा सवाल. अमरावतीच्या हनुमान चालिसावाल्या बाईंनी नाशकात भुजबळ फार्मसमोर चालिसा वाचावी. भुजबळांवरून राऊतांचा, नवनीत राणांना टोला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी. हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. हैदराबाद सातारा गॅझेटबाबत लवकरच निर्णय होईल, संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया. संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला. भुमरेंनी अंतरवाली सराटीत जरांगेंची घेतली भेट. पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची चर्चा निष्फळ. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक होणार. ॲडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार. पोषणकर्ते योगेश धरम यांची तब्येत अचानक बिघडली. योगेश धरम यांना चक्कर आल्यानं स्टेजवर कोसळले. प्रशांत जाधवांवरील गोळीबार प्रकरणी सुधाकर बडगुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल. संशयित आरोपीनं दीपक बडगुजरांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर. बडगुजर कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांकडून आरोपीवर दबाव. संजय राऊतांचा नाशिक पोलिसांवर आरोप. विरोधात बोलतात म्हणून छगन भुजबळांकडून मनोज जरांगेंची बदनामी. भुजबळांच्या अंतरवाली सराटीतील घटनेवरील वक्तव्यावरून अंबादास दानवेंची टीका. छगन भुजबळांकडे असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी वक्तव्य केलं. छगन भुजबळांच्या अंतरवालीतील दगडफेकीच्या घटनेवरील वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. नेतृत्वाला सगळीकडे जाता येतं असं नाही, धाराशिवमधील अजित पवारांच्या अनुपस्थितीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. काँग्रेसकडून 48 लोकसभा मतदारसंघामध्ये निरीक्षकांची नेमणूक. हायकमांडकडून परराज्यातील आमदार आणि खासदारांवर जबाबदारी. निरीक्षक साप्ताहिक अहवाल केंद्रीय काँग्रेस समितीला पाठवणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी. दर्जेदार काम करण्याच्या अजितदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. अजित पवारांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर. बारामतीतील आबा गणपतीच्या उत्सवात समर्थकांची बॅनरबाजी. माजी खासदार चिखलीकरांची कार्यकर्त्यांसोबत बैठक. भोकर आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटातील 2 गटात संघर्ष. आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत सूर्यवंशींमध्ये आक्रमी अक्कलकुवा मतदारसंघावरून संघर्ष.
बीडच्या परळीत रस्त्याचं काम न करता बिलं उचलली, अधिकारी आणि गुत्तेदाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गणेश देवकते यांचं आमरण उपोषण. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुखमध्ये धनगर आरक्षणासाठी मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन, यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांचं आंदोलन. सोलापुरात आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक, राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आलं आंदोलन. बाबासाहेब आंबेडकरांना उशिरा भारतरत्न देण्यात आला, बाबासाहेब आंबेडकरांना 1990 साली भारतरत्न देण्यात आला, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वक्तव्य. नागपूरमधील धम्मदिशा सोहळ्याच्या मंचावर राजकीय नेत्यांना न बोलवण्याचा निर्णय, धम्मदिशा सोहळ्याच्या मंचावर फक्त बौद्ध भंते असणार, सचिव राजेंद्र गवईंची माहिती. कांदा निर्यात शुल्क कमी झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आनंदी, जिल्ह्यात 15,600 हेक्टरवर कांद्याची लागवड. गत वर्षाच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटींची मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मदतीचं तातडीने वितरण करण्याचे कृषी आयुक्तांना आदेश. अमरावती जिल्ह्यातील बाधित पिकांसाठी 13 कोटी उपलब्ध, 2022 मध्ये पिकांचं नुकसान झालं होतं, 48,000 शेतकऱ्यांनी केली होती मागणी. परभणीत भाजीपाल्यांचे दर वाढले, लसूण पाठोपाठ कोथिंबीरही प्रति किलो 400च्या पार, अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झाल्यानं भाजीपाल्यांच्या दरात वाढ. अमरावतीत सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज, शेतकरी पुन्हा चिंतेत. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गत आठवड्याच्या तुलनेत हळदीचे दर स्थिर, हळदीची 1750 क्विंटल आवक, हळदीला 12,000 रुपये दर. नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, भरपाईसाठी ई पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झाल्याचा निर्णय, पुणे पाटबंधारे विभागाची माहिती. जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील 42 गावांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, पाटबंधारे विभागाने पाठवला शासन दरबारी अहवाल, 42 गावं संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश. साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार, तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडामध्ये शेतकऱ्यांनी केली शेतात ड्रोनद्वारे फवारणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. साताऱ्यातील कराडच्या प्राची देवकरला साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडल, 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक.